मुलांना आपण पाहत होतो हे जे आपलं प्रकरण आहे संच, हे प्रकरण आपण याला स्पष्टीकरण करायला सुरुवात केली होती. तर याच्यामध्ये आपण काही जे उदाहरणे आहेत ते देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. बघा, ए व बी समान आहेत का ते आपल्याला सहकारण जे आहे ते लिहायचं आहे. म्हणून ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या बी बरोबर संच एक्स हा 7x - 1 बरोबर 13 आणि त्याची उकल आपण करून घेतलेली आहे. उकल ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या, म्हणून ए बरोबर महिरपी कंसामध्ये 2 आणि महिरपी जो कंस आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. आणि बी बरोबर संच एक्स हा 7x घटक आहे वजा 1 बरोबर 13 आणि बी बरोबर किती येणार आहे तर 2 येणार आहे. म्हणून संच ए बरोबर संच बी हे आपण इथे काय केलेलं आहे तर स्पष्टीकरण करून घेतलेलं आहे. आता आपण इथे काय करणार आहोत तर खालील कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते आपल्याला सहकारण सांगायचं आहे. बघा, आता इथे जे पहिलं आपण घेतलेलं आहे उदाहरण, त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की कुठल्या याच्यामध्ये शांत आहे आणि कुठलं अनंत आहे. तर बघा मुलांनो, इथे आपण याचं स्पष्टीकरण करून घेतलेलं आहे. तर या स्पष्टीकरणानुसार आपण इथे सांगू शकतो की कुठले जे घटक आहेत ते शांत आहेत आणि अनंत आहेत. तर पहिलं जे आपलं एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. ते असं आहे की ए बरोबर संच एक्स हा घटक एक्स जो आहे तो 10 पेक्षा लहान आहे. म्हणून एक्स ही काय आहे तर नैसर्गिक संख्या आहे. मग उकलेचे काय येणार आहे तर हा आहे शांत संच. आणि दुसरं जे आहे बी बरोबर संच वाय हा घटक वाय वजा 2 ह्याच्यापेक्षा कसा आहे तर लहान आहे. वाय ही कशी आहे तर पूर्णांक संख्या आहे. म्हणून याचे उकल काय आलेले आहे तर अनंत संच असं आलेले आहे. मग सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. सी बरोबर काय येणार आहे तर 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा येणार आहे. आता चौथं जे उदाहरण आहे ते आपण घेतलेलं आहे की तुमच्या गावातील रहिवाशांचा संच हा कशामध्ये येतो तर शांत संचामध्ये येतो. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच हा देखील शांत संचामध्ये येतो. तसेच पूर्ण संख्या संच, तर हा जो पूर्ण संख्या संच आहे तो देखील अनंत संचामध्ये येतो. तर पहा मुलांना, तुमच्या गावातील जे रहिवाशांचा संच आहे तो कशामध्ये येतो तर शांत संचामध्ये, आणि प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच हा देखील शांत संचामध्ये येतो, आणि पूर्ण संख्या संच आहे तो देखील अनंत संचामध्ये मोडतो. तर बघा, अशा प्रकारे आपण 7 संच आणि अनंत संच म्हणजेच काय हे अभ्यासलेलं आहे. आता संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्याचं आपण काय करणार आहोत तर इथे जे ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ होते ते कोण होते तर जॉन वेन यांनी काय केलेलं आहे, प्रथम ही व्याख्या मांडलेली आहे. कुठली तर बंदिस्त आकृत्यांचा उपयोग जर कोणी केला असेल तर तो जॉन वेन यांनी प्रथमतः केलेला आहे. आणि आता ह्या जॉन वेनने जी काही इथे आकृती केलेली आहे त्यालाच काय म्हटलं जातं तर वेन आकृती असं म्हटलं जातं. वेन आकृत्यांचे संच कसे दाखवले जातात ते आता आपण काय करणार आहोत तर पुढील उदाहरणाद्वारे बघणार आहोत की वेन आकृती संच म्हणजे काय. तर इथे पहा, उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे की ए बरोबर काय आहे तर 1 2 3 4 5 आणि महिरपी कंस पूर्ण. जसं आपल्याला इथे हा काय दिलेला आहे, एक संच दिलेला आहे. ए बरोबर काय आहे 1 2 3 4 5 हा झालेला आपला संच. आपण आता दुसरं देखील काय करणार आहोत तर उदाहरण घेणार आहोत. वेन आकृतीने ए हा संच खाली दाखवलेला आहे. हा कुठला संच आहे तर वेन आकृतीने दाखवलेला आपला संच आहे. मग बी बरोबर संच एक्स हा घटक वजा 10 एक्स हा 10 वजा 10 हा एक्स पेक्षा कसा आहे तर लहान आहे, आणि 0 हा एक्स पेक्षा कसा आहे तर मोठा आहे. एक्स काय आहे तर पूर्णांक आहे. म्हणून तो आपल्याला इथे ह्या वेन आकृतीद्वारे आपण दाखवलेला आहे. बघा, बीचा जो संच आहे तो आपण वेन आकृतीद्वारे इथे घेतलेला आहे. म्हणून इथे 0 वजा 1
-2 -3 -4 -5 -6 -7 -8 -9 आणि -10 अशा प्रकारे वेन आकृतीद्वारे आपण इथे हा जो संच आहे बीचा संच तो दाखवलेला आहे. तर बघा हा आहे बीचा संच. आता जी पुढील आकृती आहे ती आहे उपसंच. तर उपसंच जे आहे ते आपण इथे अभ्यासणार आहोत. तर कुठले आहेत उपसंच? उपसंच म्हणजे काय हे देखील थोडक्यात आपण काय करणार आहोत तर समजून घेणार आहोत. बघा जर ए आणि बी हे 2 संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक जो आहे तो संच एचा देखील घटक असेल तर संच बीला संच एचा काय म्हटलं जातं तर त्याला संच बीला संच एचा उपसंच असं म्हटलं जातं. आणि बी हा एचा काय आहे बघा यालाच काय म्हटलं जातं तर उपसंच असं म्हटलं जातं. म्हणजे उपसंचाचे साइन कुठले आहे तर हे आहे. मग याला काय म्हटलं जातं तर बी हा एचा काय आहे तर उपसंच आहे. हे जे साइन आहे हे जे चिन्ह आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्याला काय म्हटलं जातं तर उपसंच असं म्हटलं जातं. त्याचे वाचन जे आहे ते आपण कसे करणार आहोत तर बी उपसंच ए असे किंवा बी हा एचा काय आहे उपसंच आहे असं आपल्याला काय करता येणार आहे. तर या चिन्हाचं जे वाचन आहे ते आपल्याला अशा प्रकारे करता येणार आहे. आता बघा इथे उदाहरण आपण एक घेतलेलं आहे आणि या उदाहरणामध्ये बघा आपल्याला इथे उपसंच जो आहे तो दर्शवायचा आहे आणि बघा आपण तो दर्शवलेला देखील आहे. तर बघा हा जो उपसंच आपल्याला दाखवायचा होता तो एक उदाहरण आपण घेतलेला आहे. ए बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 आणि 8 महिरपी कंसामध्ये आपण ते घेतलेलं आहे. मग बी बरोबर किती येणार तर बे क बे 2 4 बे 6 बे 8 अशा अनेक संख्या येणार. तर बी मधील प्रत्येक घटक एचा देखील काय असतो घटक असतो. कशामधील बी मधील जे प्रत्येक घटक असतात तो एचा देखील काय असतो तर घटक असतो. म्हणजेच बी हा एचा काय आहे उपसंच आहे. आपण या चिन्हाचं काय केलं होतं वाचन केलं होतं. त्याला कसं वाचन तसं करणार आहोत आपण तर बी हा एचा काय आहे उपसंच आहे. मग वेन आकृतीद्वारे आपण इथे काय केलेलं आहे तर वेन आकृतीद्वारे आपण इथे ही जी माहिती आहे ती दाखवलेली आहे. जसं एचा जो संच आहे तो आपण ह्या बाह्यवर्तुळामध्ये दाखवलेला आहे. तो आहे बघा 1 3 5 आणि 7 हे आहे एचा संच. मग आता बीचा संच देखील आपण इथे घेतलेला आहे. तो आहे 2 4 6 आणि 8 अशा प्रकारे आपण ए आणि बी ह्या दोघांचा काय घेतलेला आहे वेन आकृतीद्वारे हा जो संच आहे तो आपण दाखवलेला आहे. आता आपण आणखी उपसंच देखील पाहणार आहोत. तर बघा उदाहरण जे 2 आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर एन बरोबर काय आहे नैसर्गिक संख्या संच आहे. आय बरोबर काय आहे तर पूर्णांक संख्या संच आहे. आणि येथे एन बरोबर काय येणार आहे तर एन हा आयचा काय आहे तर एन हा आयचा उपसंच आहे. कारण सर्व नैसर्गिक संख्या ह्या पूर्णांक संख्या सुद्धा असतात. हे आपल्याला माहीत आहे की काय असतं की सर्व नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या काय असतात तर पूर्णांक संख्या असतात. म्हणजेच आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे तर प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक संच जो आहे तो काय असतो तर प्रत्येक संचाचा उपसंच हा असतो. म्हणून त्याचे वाचन बघा आपण असे करणार आहोत की ए हा एचा काय आहे उपसंच आहे. तसेच रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. याला आपण काय म्हणणार आहोत फाय असे आपण त्याला म्हणतो. पण त्याला गणिती भाषेमध्ये काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं रिक्त संच. आणि इथे त्याचं वाचन बघा आपण कसं करणार आहोत तर रिक्त संच हा काय आहे तर रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच आहे. म्हणजेच रिक्त संच हा एचा काय आहे तर रिक्त संच हा एचा उपसंच आहे. म्हणून जर जे दुसरं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे ते आहे जर ए बरोबर बी तर ए हा बीचा काय आहे उपसंच आहे. आणि बी बरोबर ए तर बी हा एचा काय असणार आहे उपसंच असणार आहे. म्हणून जर ए हा बीचा उपसंच आहे व बी हा एचा उपसंच आहे तर काय येणार आहे ए बरोबर बी असं येणार आहे.
तर पहा इथे आपण उपसंचाबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. आता विश्वसंच काय आहे ते देखील इथे आपण जाणून घेणार आहोत. तर बघा आपण ज्या संचांचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा जो संच आहे त्याला मोठा संच किंवा विश्वसंच असे म्हणतात. मग त्याच्या बाहेरील घटकांचा आपण काय करणार आहोत तर विचार करूयात. विचार घेतलेला प्रत्येक संच विश्वसंचांचा काय असतो तर विश्वसंचांचा उपसंच असतो. तो आपण इथे घेतलेला आहे. तर पहा मुलांना इथे आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या मुलांतून 15 मुलांचा संच हा निवडायचा आहे. मग शाळेतील क्रिकेट खेळणाऱ्या सर्व खेळाडूंचा हा काय असणार आहे तर विश्वसंच. मग त्यातील योग्य त्या 15 खेळाडूंचा संघ हा त्या विश्वसंचांचा काय असणार आहे तर उपसंच असणार आहे. मग विश्वसंच साधारणपणे यू या अक्षराने दर्शवतात. आता आपण उपसंच कशाने दर्शवतात हे आपण पाहिलेलं आहे. आता विश्वसंच कशाने दर्शवतात तर बघा यू या आकाराने विश्वसंच जो आहे तो दर्शवला जातो. वेन आकृतीमध्ये विश्वसंच सामान्यतः आयताने आपण इथे दाखवलेला आहे. बघा हा जो आयत इथे दाखवलेला आहे यालाच काय म्हणतात तर विश्वसंच असे म्हणतात. म्हणजे शाळेतील क्रिकेट खेळणारे सर्व मुले हे कशामध्ये सहभाग होणार आहे याचा तर विश्वसंचामध्ये सहभाग होणार आहे. आणि मग त्याचा जो उपसंच आहे तो आहे हा वर्तुळाकार जो आहे क्रिकेटचा संघ तो आहे उपसंच. आणि जो आपल्याला आयताकार दिसत आहे तो आहे विश्वसंच. तर अशा प्रकारे आपण वेन आकृतीद्वारे काय केलेलं आहे तर हे मांडून घेतलेलं आहे. आता आपण पूरक संच म्हणजे काय हे देखील जाणून घेणार आहोत. तर बघा समजा यू हा काय आहे विश्वसंच आहे. त्यानंतर जर विश्वसंच आणि उपसंच तर संच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला काय म्हटलं जातं तर संच बीचा पूरक संच असं म्हटलं जातं. बघा ह्या चिन्हाला काय म्हटलं जातं विश्वसंच आणि या चिन्हाला काय म्हटलं जातं तर उपसंच म्हटलं जातं. मग इथे आपल्याला सांगितलेलं आहे बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच मध्ये असलेल्या कशाला तर घटकांच्या संचाला संच बीचा काय म्हटलं जातो तर संच बीचा पूरक संच असं म्हटलं जातं. जसं वेन आकृतीद्वारे आपण संच ए आणि संच बी जो आहे तो पाहिला होता. मग संच बीचा पूरक संच बी किंवा बी सीने आपण दर्शवू शकतो. म्हणून बी बरोबर काय येणार आहे तर संच एक्स हा एक्सचा काय आहे तर विश्वसंच आणि एक्स हा बीचा काय नाही आहे तर उपसंच नाही आहे. मग असे बीचे वर्णन आपल्याला करता येणार आहे. मग इथे आपण पाहू शकतो की इथे काय दिलेलं आहे आपल्याला एक उपसंच दिलेला आहे आणि इथे विश्वसंच जो आहे तो आपल्याला इथे दिलेला आहे. मग तो देखील आता आपण इथे काय करणार आहोत स्पष्टीकरण जे आहे ते आपण इथे त्याचं करून घेणार आहोत. बघा हा जो आपल्याला आयताकार दाखवलेला आहे तो आहे विश्वसंच आणि हा जो आपल्याला वर्तुळाकार दाखवलेला आहे तो आहे उपसंच. मग समजा हा जो विश्वसंच आहे त्यामध्ये जे नंबर्स आहेत ते आपल्याला दाखवलेले आहे 1, 3, 9, 11, 13, 18 आणि 19. तसेच बी बरोबर काय दाखवलेलं आहे तर 3, 9, 11 आणि 13. मग बी बरोबर काय येणार आहे तर 1, 18, 19. मग आता बी आपल्याला काढायचा आहे. मग त्यावरून काय निष्कर्ष जो आहे तो आपल्याला निघणार आहे तर बी हा संच म्हणजे बी मध्ये नसलेला परंतु यू मध्ये असलेला काय आहे घटकांचा संच आहे. म्हणून बी बरोबर काय मिळतो तर बी मिळतो. मग पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला संच असतो. आता पूरक संचाचा पूरक संच म्हणजे काय असतो तर दिलेला जो संच आहे उपसंच आहे तो असतो. आता आपल्याला याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे पहा पूरक संचाचे जे गुणधर्म आहे ते आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायचे आहे. तर बघा त्याचे जे गुणधर्म आहे ते थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत. तर ए आणि ए यांच्यामध्ये काय असतो तर सामायिक घटक असतो. मग ए हा यूचा काय नाहीये उपसंच
आहे आणि ए हा यूचा काय आहे तर उपसंच आहे. म्हणून विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. आपल्याला याला पाय असे म्हणतात हे माहिती आहे, त्याला रिक्त संच असे देखील म्हणतात. आणि हे साइन कुठला आहे तर विश्वसंचाचा आहे. म्हणून विश्वसंचाचा पूरक संच हा काय असतो तर रिक्त संच जो आहे तो असतो. रिक्त संचाचा पूरक संच हा काय असतो तर विश्वसंचक असतो. तर अशा पद्धतीने हे जे पूरक संचाचे गुणधर्म आहेत ते आपण अभ्यासलेले आहेत. आता आपण त्याचे काही उदाहरणं देखील पाहणार आहोत. तर पहा, विश्वसंच यू बरोबर 1 2 3 7 8 9 10 11 12 आणि पी बरोबर काय आहे तर 1 3 7 आणि 10. मग पहिलं जे आपण उदाहरण घेतलेलं आहे ते आहे यू पी आणि पी हे वेन आकृतीने आपण इथे दाखवणार आहोत. म्हणून पी यांचा आपल्याला काय करायचा आहे पडताळा घ्यायचा आहे. बघा त्याचे उकल आपण कसे करून घेतलेले आहे. संच यू किती आहे तर 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 हा आहे संच यू. मग संच पी बरोबर किती येणार आहे 1 3 7 10 हे तर आपल्याला दिलेलं आहेच. मग आता यू पी पी यांना वेन आकृतीने आपल्याला काय करायचं आहे तर ह्या सगळे जे यू आणि पी पी जे आहे ते आपल्याला वेन आकृतीने दाखवायचे आहे. तर बघा आपण इथे वेन आकृतीने हे जे संच आहे ते दाखवलेले आहे. इथे हा जो विश्वसंच आहे तो देखील आपण इथे दाखवलेला आहे आणि उपसंच देखील आपण इथे दाखवलेला आहे. तर बघा यू बरोबर किती आलेले आहे तर यू बरोबर आपण बघितलेलं आहे 1 2 3 7 8 9 10 11 आणि 12 हे आहेत विश्वसंच. आणि पी बरोबर आलेले आहे 1 3 7 आणि 10. त्यानंतर पी बरोबर आलेले आहे 2 8 9 तसेच 11 12 आणि पी बरोबर पी वजा पी. मग पी बरोबर आलेलं आहे 1 2 3 7 8 9 10 11 12. त्याच्यामधून वजा आपण केले 2 8 9 11 आणि 12 हे आपण काय केलेलं आहे मायनस केलेले आहे. मग मिळालेले आहे 1 3 7 आणि 10 बरोबर पी बरोबर काय आहे तर पी बरोबर पी म्हणजेच पूरक संच जो आहे तो आपल्याला इथे मिळालेला आहे. आता वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचा संच हा आपल्याला काय मानायचा आहे विश्वसंच मानायचा आहे. गणितात 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हा काय असतो तर ए मानला तर काय होणार आहे एचा जो पूरक संच आहे तो आपण इथे लिहिणार आहोत. मग उकल कशाची करायची आहे तर विश्वसंच. विश्वसंच यू बरोबर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला घ्यायची आहे. मग ए बरोबर गणितातील 50% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो आपल्याला विश्वसंचामध्ये घ्यायचा आहे. ही माहिती जी आहे ती आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली आहे. मग एचा पूरक संच काय आहे तर ए बरोबर गणितात 50% पेक्षा कमी गुण मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच हे आहे ए बरोबर आपण घेतलेला आहे. आता आपल्याला काय जाणून घ्यायचं आहे ते आपण बघणार आहोत. तर संचावरील जी क्रिया आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर पहा मुलांना, संचावरील जी क्रिया आहे ते आता आपण इथे जाणून घेणार आहोत. दोन संचांचा जो छेद आहे तो इथे आपण समजून घेणार आहोत. तर बघा दोन संख्या ज्या आहे त्या दोन संख्यांचा छेद बरोबर. समजा ए आणि बी हे काय आहे दोन संच आहेत. मग ए आणि बी या संचामधील सामायिक घटकांच्या संचाला काय म्हणतात ए आणि ए बरोबर या संचाचा छेदसंच असे म्हणतात. म्हणून ए बरोबर काय आहे तर ए बी असं लिहितात आणि त्याचे वाचन आहे ए छेद बी असे आपण करतो. याचे वाचन आपण कसे करणार आहोत तर ए छेद बी असे त्याचे आपण वाचन करणार आहोत. म्हणून ए छेद बी बरोबर संच एक्स हा संच हा घटक जो आहे तो एचा काय आहे तर उपसंच आहे आणि एक्स हा बीचा काय आहे उपसंच आहे. म्हणून एका उदाहरणामध्ये आपण काय घेतलेलं आहे बघा, तर ए बरोबर 1 3 5 7 आणि बी बरोबर 2 3 6 8 असे आपण घेतलेले आहे. आणि ए आणि बी या दोन्ही संचातील 3 हा सामायिक घटक आपण इथे घेतलेला आहे. म्हणून ए छेद बी बरोबर किती तर ए छेद बी बरोबर 3. तेच आपण इथे आकृत्याद्वारे देखील काढलेलं आहे. बघा ए संच आणि दुसरा जो आहे तो बी संच आहे, आपण इथे तो देखील घेतलेला आहे. तर ए संचामध्ये बघा 1 5 7 आणि 3 आणि बी संचामध्ये 2 6 आणि 8 हे आपण घेतलेले आहेत. आता
पुढील स्पष्टीकरण जे आहे ते देखील आपण घेणार आहोत. तर बघा, कुठले नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, तर छेदसंचाचे जे गुणधर्म आहे ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. बघा, 1/b बरोबर b/a, आणि जर a हा b चा काय आहे, उपसंच आहे, तर a/b बरोबर काय येणार आहे, तर a येणार आहे. हे काय आहेत, तर छेदसंचाचे गुणधर्म आहेत. म्हणून जर a/b बरोबर a, तर b बरोबर काय असणार आहे, तर a चा हा उपसंच असणार आहे. म्हणून a/b हा b हा a चा काय आहे, उपसंच आहे, आणि a/b b चा काय असणार आहे, उपसंच असणार आहे. मग a/a बरोबर फाय म्हणजेच रिक्त संच, आणि a/a बरोबर काय येणार आहे, तर a/a बरोबर a येणार आहे. आणि इथे a/फाय बरोबर काय, फाय म्हणजेच काय, तर रिक्त संच. तर अशा प्रकारे जे गुणधर्म आहेत ते देखील आपण इथे जाणून घेतलेले आहेत. आता इथे आपण काय करणार आहोत, तर विभिन्न संच जो आहे तो देखील इथे समजून घेणार आहोत. तर बघा, विभिन्न संचाचे जे स्पष्टीकरण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तर a बरोबर 1, 3, 5, 9 आणि b बरोबर 2, 4, 8 हे दोन संच आपल्याला दिलेले आहेत. मग संच a व b मध्ये एकही सामान्य, तर पहा मुलांनो, इथे आपण पाहत होतो विभिन्न संच. आता हे जे विभिन्न संच आहे ते आपण इथे स्पष्टीकरण त्याचं घेतलेलं आहे. पहा, समजा a बरोबर 1, 3, 5, 9 मग, आणि b बरोबर काय आहे, 2, 4, 8 हे दोन संच आपल्याला इथे दिलेले आहेत. मग a व b मध्ये एकही काय नाहीये, तर सामायिक घटक नाहीये. बघा, याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत का सामायिक घटक आहेत का, इथे 2 आहे, इथे 2 दिसत आहेत का, 4 आहे, इथे देखील 4 दिसत नाहीये, 8 देखील दिसत नाहीये. म्हणजे इथे कुठलाही सामायिक घटक जो आहे तो या दोन्ही संचामध्ये नाहीये. मग संच a व b यामध्ये एकही काय नाहीये, तर सामायिक घटक नाहीये. म्हणजेच ते संच पूर्णपणे कसे आहेत, भिन्न आहेत किंवा विभक्त आहेत. म्हणून त्यांना विभक्त किंवा विभिन्न संच असे म्हटले जातात. बघा, या संचामध्ये सामायिक घटक नसल्यामुळे त्यांना काय म्हटलं जातं, तर विभिन्न संच असे म्हटलं जातं. बघा, वेन आकृतीद्वारे देखील आपण काय केलेलं आहे, तर ते संच a आणि b दाखवलेले आहेत. बघा, a आहे 1, 3, 5, 9, b आहे 2, 4 आणि 8. हे कसे घटक आहेत, तर विभिन्न घटक आहे, कारण यामध्ये एकही सामायिक घटक नाही. आता दोन संचांचा जो संयोग आहे तो देखील आपण इथे अभ्यासणार आहोत. तर दोन संचांचा जो संयोग आहे तो, समजा a आणि b हे दोन संच आहेत. या दोन्ही संचातील घटकांनी मिळून होणाऱ्या संचाला a आणि b या संचाचा संयोग संच असे म्हणतात. तर बघा, तो a इथे विश्वसंच b असा लिहितात आणि a हा संयोग b असा वाचतात. मग a विश्वसंच b बरोबर संच x हा जो आहे, x a चा काय नाहीये, तर त्याचा जो उपसंच आहे तो नाहीये. म्हणून x हा b चा काय नाहीये, तर b उपसंच नाही. मग इथे आपल्याला जे उदाहरण दिलेलं आहे त्याद्वारे देखील आपण त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, उदाहरणार्थ एक आपल्याला इथे दिलेलं आहे. a बरोबर काय दिलेलं आहे, तर -1, -3, -5 आणि 0. बीचे जे संच आहेत ते आपल्याला इथे दिलेले आहेत. काय घटक आहेत, बघा, 0, 3 आणि 5. आता इथे आपल्याला सामायिक दिसत आहे 3, 0, 5 असे आपल्याला सामायिक घटक जे आहे ते इथे a आणि b या संचामध्ये दिसून येत आहे. म्हणून a विश्वसंच b बरोबर काय येणार आहे, बघा, -3, -5, 0, -1, 3 आणि 5 हे जे सामायिक घटक आहे ते आपण घेतलेले आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की a विश्वसंच b बरोबर b विश्वसंच a, आणि ते आपण वेन आकृत्याद्वारे दाखवलेलं आहे. a चे जे घटक आहे ते आहे -3, -5, -1, 0. 0 हा दोन्हींचा काय आहे, तर सामायिक घटक आहे. म्हणून 0, 3, 5 हे आपण घेतलेले आहे. दोन्ही उपसंच जे आहे ते वेन आकृतीद्वारे आपण इथे स्पष्ट केलेले आहे. तर आता बघा, शेजारील वेन आकृतीत दर्शवलेल्या संचावरून खालील संच यादी पद्धतीने आपल्याला काय करायचे आहे, तर लिहायचे आहे. हे वेन आकृतीने आपल्याला इथे काय दर्शवलेले आहेत, तर संच दर्शवलेले आहेत आणि हे आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहेत. म्हणून बघा, एक विश्वसंच, दुसरा a
बी आणि जे फोर्थ आहे ते आहे ए विश्वसंच बी, ए बी त्यानंतर ए आणि दुसरं आहे बी. जे आठवं आहे ते आहे ए विश्वसंच बी आणि ए बी असं आपल्याला काय दर्शवलेलं आहे. तसंच यू बरोबर काय आहे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 हे काय आहे तर विश्वसंच म्हणजे संपूर्ण संख्या आपल्याला या विश्वसंचामध्ये दिसून येत आहे. तर हा घेतलेला आहे आपण विश्वसंच आणि ए बरोबर आलेला आहे 2 4 6 8 आणि 10 आणि बी बरोबर आहे 1 3 5 7 8 आणि 10. तर आता आपण इथे ए आणि बी हे दोन्ही संच काय केलेले आहे मांडून घेतलेले आहे. मग ए विश्वसंच बी सामायिक घटक जे आहे ते आपण इथे घेतलेले आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे सामायिक संच ए बीचे घेतलेले आहे. मग ए बी बरोबर किती असणार आहे त्याच्यामध्ये 8 आणि 10 हे काय आहेत तर दोन जे सामायिक घटक आहेत ते आपण इथे घेतलेले आहे. मग ए बरोबर 1 3 5 7 9 11 आणि 12. मग बी बरोबर 2 4 6 9 11 आणि 12. मग आपण हे दोन्ही जे संच आहे ए आणि बी इथे आपण ते घेतलेले आहे. मग ए विश्वसंच बी बरोबर 9 11 आणि 12. मग ए विश्वसंच बी बरोबर 9 11 12. मग ए बी बरोबर काय येणार आहे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 असं आपल्याला ह्या विश्वसंचामध्ये जे संच आहे ते आपण इथे घेतलेले आहे. आता आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे पाहूया. तर संयोग संचाचे जे गुणधर्म आहे तर पहा संयोग संचाचे जे गुणधर्म आहेत ते आपण इथे जाणून घेणार आहोत. तर संयोग संचाचे जे गुणधर्म आहेत ते आहे ए विश्वसंच बी बरोबर बी विश्वसंच ए. दुसरं आहे जर ए हा बीचा उपसंच आहे तर ए विश्वसंच बी बरोबर काय येणार आहे तर बी येणार आहे. मग ए हा एचा काय आहे उपसंच असेल तर ए विश्वसंच बी, बी हा एचा काय आहे उपसंच आहे म्हणून ए विश्वसंच बी. मग चौथं आहे ए विश्वसंच ए बरोबर यू. मग ए हा काय आहे एचा विश्वसंच आहे बरोबर ए आणि ए विश्वसंच इथे रिक्त संच बरोबर काय आलेलं आहे तर ए आलेलं आहे. हे कशाचे गुणधर्म आहेत तर हे आहे संयोग संचाचे जे गुणधर्म आहे ते आपण इथे अभ्यासलेले आहेत. आता इथे आपण संचातील घटकांची जी संख्या आहे ती देखील इथे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा समजा ए बरोबर काय आहे तर 3 6 9 12 15 हा दिलेला संच आहे. या संचात घटक किती आहे तर 5 घटक आहेत. बघा संच ए मधील घटकांची संख्या n कंसामध्ये 1 अशी आपण दाखवली आहे. मग n कंसामध्ये ए बरोबर किती तर 5 ही आहे आपली संख्या. मग समजा बी बरोबर 6 12 18 24 30 आणि 36. मग ही संख्या आपण घेतलेली आहे बी बरोबर. मग n बी बरोबर किती आहे तर 6 आहे. मग ते आपण इथे घेतलेले आहे की n कंसामध्ये बी बरोबर 6.